वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, कालचा दिवस होता एकादशीचा आणि आजचा दिवस आहे स्वामींचा. आजची तारीख आहे 1 आणि आम्ही आज आलो आज स्वामींच्या दर्शनासाठी. आता तर मित्रांनो, योगायोग बघा की 2025चा शेवट झाला एकादशींनी आणि 2026ची सुरुवात झाली स्वामींच्या दर्शनाने म्हणा किंवा कृपेने म्हणा. तर मित्रांनो, मी व्हिडिओ आता लेट बनवतो थोडं, बट मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक बोललो होतो की आमचा जो पांड्या कुत्रा होता तो बिबट्या त्याला घेऊन गेला होता, म्हणजे त्याला मारलं होतं असं मी तुम्हाला म्हटलं होतं. पण असं काही झालं नव्हतं. तर स्वामींच्या कृपेने एक गोष्ट आज घडली की तो पांड्या कुत्रा आमचा आज बरोबर संध्याकाळी 4 वाजता आमच्या घरी परतला आहे. तर आमचे दर्शनाची वेळ होती 4:15ची. तर स्वामींनी आमचं ऐकलं की काही कल्पना नाही आमची, बट योगायोग म्हणा किंवा स्वामींची कृपा म्हणा, पण तो पांड्या कुत्रा 4 वाजता सायंकाळी परतला आमच्या घरी. आमचं म्हणजे आम्ही इतकं आनंदित झालो आहोत की कारण की त्या कुत्रं म्हणजे आमचं एक जीव की प्राण. त्याचं येण्याचं म्हणा, पण आम्हाला जेवढा आनंद झाला आहे ना आता मी शब्दात व्यक्त नाही करू शकत तुम्हाला. आई आहे ती त्या कुत्र्याचं पालनपोषण करते गावी. आम्ही मुंबईला असतो. त्याचं म्हणजे इन शॉर्ट त्याला बघते ती, खाणंपिणं म्हणा राहणंपिणं म्हणा. पण तिला जेवढा आनंद झाला ना, पण तो वेगळाच आनंद होता. कारण की ती तिला भले शिव्या घालत होती त्या कुत्र्याला, पण शिव्यांमागे तिचं प्रेम शेवटी लपलेलंच होतं. आमचा पांड्या कुत्रा जसा घरी आला, तिने सरळ माझ्या भावाला फोन केला आणि सांगितलं की आपला पांड्या परत रिटर्न घरी आलेला आहे. आम्ही स्वामींचं दर्शन घेऊन घरी आलोच होतो की दादा आमच्या घरी आला आणि म्हटलं की आपला पांड्या कुत्रा जो हरवला होता, म्हणजे आपण समजत होतो की तो बिबट्या घेऊन गेला, त्याने त्याला मारून टाकलं असं आपल्याला वाटत होतं. पण असं काही झालंच नव्हतं. त्याला काहीच नाही झालं. म्हणजे देवाची कृपा म्हणा, स्वामींची कृपा म्हणा, काही म्हणा, पण तो परतला. त्याचा आनंद आम्हाला जेवढा झाला, जेवढा माझ्या आईला झाला तो वेगळाच होता. म्हणजे आईच्या चेहऱ्यावर जे हास्य होतं माझ्या, आणि जे म्हणजे तिचे शब्द होते की माझा पांड्या कुत्रा आला, म्हणजे ते वेगळंच होतं. शेवटी आमचं प्रेम म्हणा त्याच्यावरती तेवढं आहे, लागण म्हणा त्याची. मला फक्त या व्हिडिओच्या मार्फत एवढंच सांगायचं आहे की स्वामी आहेत. स्वामींचं दर्शन घेतलं आणि आमचा म्हणजे काही म्हणा, कुठंतरी एक छोटा तरी म्हणा, पण काहीतरी एक आमचा आनंद परतला आहे. ते असं म्हणतात ना, अशक्यही शक्य करतील स्वामी. तर फायनली मित्रांनो, आपण मठाजवळ पोचलेलो आहोत. मम्मी पप्पा रिक्षामधून उतरलेच आहेत आणि माझा भाऊ त्याच्या मिसेसला घेऊन स्कूटीवरनं आला आहे. तो पण त्याची गाडी लावतो, इथं पार्कच करतो आहे. तर आम्ही पण इथं पोचलोच आहोत. गाडी पार्क करून आता आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी लाईन लावलेली आहे इथे. ती ऑल ओव्हर आमची फॅमिली. तर तुम्ही बघू शकता स्वामींचे भक्त लाईनीमध्ये तसे उभेच आहेत. तर आम्ही आता स्वामींचं दर्शन घेऊन काही फोटोज क्लिक करून थोडा वेळ बसलो होतो मठामध्ये. स्वामींचे जप करत होतो आम्ही इथे काही वेळ बसून. थोडी शांतता वाटते मठामध्ये बसल्यानंतर, म्हणजे बाहेरची किरकिरीपासून लांब सगळं काही शांत हे स्वामींच्या मठातच जाणवतं. तर स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही निघालो परत घरी. पण घरी जाता जाता आठवलं आम्हाला की परत एकदा जाऊन त्या श्री गणेश पाणीपुरीवाल्याकडे जाऊन दहीपुरी आणि पाणीपुरी खायची इच्छा झाली, भावाची, वहिनीची आणि माझीसुद्धा. तर भेटूया तिथेच आपण. तर आम्ही इथं पोचलोच आहोत. तर भेटूया थोडंफार खाऊन. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब
तर मित्रांनो आता आपण निघालो घरच्या दिशेला. तर मध्येच थोडंफार पेट्रोल थोडं गाडीमध्ये कमी झालं तर पेट्रोल टाकून घेण्यासाठी आपण पंपावरती आलो होतो इथे. तर पेट्रोल भरून आपण निघूया. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भेटूया नवीन दिवशी नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.